दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 225 पासून त्याच्या ज्या स्मृती आहेत त्याचं श्रवण चिंतन करणार आहोत। केशवदेव धर्ममार्गी उपयोगानुवादो एकूदिसु भटोबासी म्हणितले, केशवदया माझेरी मुखे जे निरूपणतेत संशयो नाही। धर्मवार्ता जी आहे ती सतत स्वामींच्या निरूपणावर आधारित अशी जी काही धर्मचर्चा आहे ती सतत परमार्गामध्ये सुरू असते। कधी काही प्रसंगोचित काही चर्चा निघते, एखाद्या उपस्थित प्रसंगावर काहीतरी बोलल्या जातं, प्रश्न विचारल्या जातात आणि मग चर्चा त्यामध्ये सुरू होत असते। अशी चर्चा सुरू असताना एकदा भटोबास केशराज बासांना म्हणतात, माझेरी मुखे जे निरूपण तेत संशयो नाही। म्हणजे भटोबास म्हणतात की मी जे काही निरूपण केलेलं आहे ते स्वामींच्या शब्दा व्यतिरिक्त किंवा अक्षरा व्यतिरिक्त मी काही बोललेलं नाही। म्हणजे अक्षराचा सुद्धा फरक झालेला नाही। अक्षराचा जर फरक झाला तरी अर्थ पूर्णपणे बदलू शकतो, परंतु भटोबासांनी वाक्याचा, शब्दाचा, अक्षराचा कुठेच काही बदल केलेला नाही। इतरांकडनं जर काही बदल झालेला असेल तर त्याचं सुद्धा जे काही निरीक्षण भटोबासांनी केलं, महानुभाव पंथामध्ये जे काही लिखाण झालं, लेळेंचं लिखाण असेल, सूत्रपाठ त्यातली सूत्र जे आहेत त्याचं लिखाण असेल तर त्याचं भटोबासांनी पूर्ण निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे। जिथे एखादा शब्द तिथे चुकला त्या ठिकाणी भटोबासांनी तो बदलायला लावलेला आहे, त्याची खातर जमा केलेली आहे। ज्यांच्या संबंधित ती लीळा घडली त्यांना भटोबासांनी, माहीम भट्टांनी विचारलं, त्यांच्याकडे त्याची चौकशी केली आणि त्यानंतर ते निश्चिती त्याची झालेली आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत जे शास्त्र आलेलं आहे ते भटोबास आता विद्यमान आहेत, त्याच्यामुळे ते शास्त्र पूर्णपणे निर्दोष असंच आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल असा संशय तेथ नाही, हे भटोबासांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। परिमज मागा शास्त्र जाय नाय से तुवा केले। परंतु आता भटोबास आहेत ही गोष्ट ठीक आहे, परंतु भटोबासांच्या नंतर मग काय? नंतर काय होईल? जर का लिखाण नसेल त्या गोष्टीचं, तर लिखाण नसेल तर त्याच्यामध्ये अनेक मतांतरे होऊ शकतात। जर का मी म्हटलं मी 4-5 दिवस आहे तर त्यातले काही लोक म्हणतील बाबा 4च दिवस आहेत, काही लोक म्हणतील नाही 5 दिवस आहेत इथे, आणि ते 4-5 दिवस म्हटले, काही लोक 4 पकडतील, काही लोक 5 पकडतील, म्हणजे लगेच मतभेद होऊ शकतात। परंतु ते लिखित स्वरूपामध्ये असेल तर शक्यतो त्याच्यामध्ये मतांतरे होणं नाहीच। परंतु जर आमच्या या शास्त्राचं जर का लिखाण झालं नसतं, लीळाचरित्राचं लिखाण झालं नसतं, त्याच्यातनं केशराज बासांनी काय केलेलं आहे की त्या लीळेतनं वचन वेगळे काढलेले आहेत। हे जे काही सूत्रपाठ ग्रंथ दिसतो आपल्याला, हा सूत्रपाठ ग्रंथ आधी नव्हता, लीळाचरित्र ग्रंथ आधी नव्हता, तो माहीम भट्टांनी, भटोबासांनी मिळून तो त्याचं लिखाण केलेलं आहे। माहीम भट्टांनी त्याच्यासाठी अपूर्व कष्ट घेतलेले आहेत आणि तो ग्रंथ तयार झाला। मग पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं, केशराज बासांनी त्यातले वचन हे वेगळे केलेले आहेत आणि भटोबासांना विचारून त्या वचनांचा अन्वय लावलेला आहे। ते प्रकरण तयार केले, एकाच विषयावरच्या वचनांचा एक सारोळा तयार केला गेला, समूह। जसं पूर्वी प्रकरण
आणि त्याला पूर्वी हे नाव सुद्धा दिलं गेलं. आमच्या स्वामींनी कुठेतरी देवतेंच्या बद्दलची व्यावृत्ती सांगितलेली आहे, ती वचनं वेगळी केली आणि त्याला अन्य व्यावृत्ती असं नाव दिलेलं आहे. युगाच्या संदर्भात आमच्या स्वामींनी काही माहिती सांगितली, ती वचनं वेगळी केली, तो सारवळा जसाच्या तसा बाजूला केला आणि त्याला युग धर्म असं नाव दिलं. विद्येच्या संदर्भातल्या प्रकरणाला विद्या मार्ग, संहार, संसरण, त्या त्या विषयाच्या अनुरूप त्या त्या प्रकरणाला ते नाव दिले गेलं आणि त्याचा अन्वय लावलेला आहे, म्हणजे बरोबर त्याची बैठक केल्या गेलेली आहे. पूर्वी या प्रकरणामध्ये सांगितलं ते दास्य मोचक, मग ते दास्य कुणाचं करायचं म्हणून पुढे काय सांगितलं, पंचनाम की पंचकृष्ण, पंचकृष्ण सांगितलं, यांचं दास्य करा, यांचं दास्य करा. मग आता जे सन्निधानी आहेत त्यांना दास्य घडेल, पण जे असन्निधानी आहेत त्यांनी काय करायचं, मग त्यांच्यासाठी पंचनाम सांगितलं. आता पूर्वी प्रकरणामध्ये कवणे करणे मुंची यांना सांगितलं, त्याच्यामध्ये ज्या देवता सांगितल्या देवता त्या कवन कुठच्या काय म्हणून अन्य व्यावृत्ती प्रकरण येतं. त्याच्यानंतर पुढे या सर्वही देवतांच्या प्राप्तीसाठीचे जे काही धर्म असेल किंवा युग व्यवस्था असेल ही कशी आहे म्हणून पुढे युग धर्म आलं, विद्या मार्ग आलं, म्हणजे देवतांच्या प्राप्तीला जाण्यासाठी फळ कुठलं तर त्याच्यासाठी अंतर्याग बहिर्याग साधन म्हणून असा प्रत्येक गोष्टीचा अन्वय लावला गेला. मुळात म्हणजे आपल्याला आधी वचन किंवा वचनांचा जो ग्रंथ आहे ज्याला आपण सूत्रपाठ किंवा वचनपाठ म्हणतो हा आधी वेगळा नव्हता, तो वेगळा केला केशराज बासांनी, भटोबासांना विचारून आणि केशराज बासांना कोणीच पुरवलं, हे देवानेच पुरवलं. कारण देवाला माहिती होतं की पुढे 800 वर्षांनंतर जे लोक येणार आहेत ते लीळा चरित्र वाचणार नाही, सूत्रपाठही वाचणार नाहीये. मग आमच्यासाठी म्हणून सोय ती देवाने करून ठेवलेली आहे की सूत्रपाठ वेगळा ग्रंथ केलं की जेणेकरून ते सूत्रपाठ ग्रंथ वेगळा दिला तर कमीत कमी ते लोक ऐकतील तरी, वाचतील तरी. परंतु खूप लोकांच्या घरामध्ये सूत्रपाठ नावाचा ग्रंथच नाहीये. लीळा चरित्र तर नाहीच, नसल्यातच जमा आहे, परंतु सूत्रपाठ ग्रंथ हा सहजपणे उपलब्ध होणारा ग्रंथ आहे. पण आमच्याकडे पारायणाची अनेक पुस्तकं आहेत, परंतु लीळा तिथे सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आमच्या घरात नाहीये. बाकी नंतर अवांतर आलेले सगळे पारायण, प्रत्येक आजारावरचं पारायण आता निघणार आहे बरं का, सगळे मला म्हणजे टायफॉइड स्तोत्र वगैरे वगैरे काय काय निघणार आहे. अजून कोरोना स्तोत्र पण निघणार आहे, ते वाचले की कोरोना होत नाही. असे सगळे पुस्तकं आमच्याकडे आहेत, सगळे विषय आमच्याकडे आहेत, पण सूत्रपाठ नावाचा ग्रंथ नाही आहे, सूत्रपाठाचा अर्थ नाही आहे. काही लोकांना म्हटलं सूत्रपाठ आहेत का तुमच्याकडे, मग ते पुस्तकांचा एक गठ्ठा उघडताना दाखव, बाबा ह्याच्यातलं कुठलं आहे सूत्रपाठ, हे पण लक्षात येत नाही. म्हणजे किती आपण मागे आहोत, महानुभाव पंथामध्ये आपण आहोत. एवढं देवाने आपली सोय केली बरं का. आता त्यातले काही लोक म्हणतात की आम्हाला लीळा चरित्राची जुनी संस्कृत भाषा कळत नाही. आता मुळात म्हणजे लीळा चरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे, लक्षात घ्या बरं का. आपल्याला माहिती असलं पाहिजे, अनेक लोकांना माहिती आहे बाहेरच्या, आपल्याला माहिती असलं पाहिजे लीळा चरित्र हा संस्कृतचा आद्य ग्रंथ नाही, हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे. तर लीळा चरित्राची भाषा संस्कृत नाही, ती जुनी भाषा आहे. जसं मुंबई पुण्यात राहायला गेलेल्या लोकांची भाषा शुद्ध असते, परंतु त्यांच्या मूळ गावची भाषा कशी आहे, त्या त्या विभागाची ती भाषा आहे, ती अशुद्ध भाषा आहे असं नाही, पण त्या विभागाची ती भाषा आहे. म्हणजे ती भाषा संस्कृत आहे का. उद्या मुंबईत पुण्यात राहणाऱ्या लोकांनी म्हणायचं का गावचे लोक संस्कृत मध्ये बोलतात म्हणून. म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे की ती जुनी भाषा आहे, मराठीच भाषा आहे. ती समजून घेतली तर तुम्हाला समजते, त्याच्यात तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मराठी लोक तिथे जाऊन इंग्लिश शिकतात, फ्रेंच शिकतात, सगळ्या भाषा शिकतात, संस्कृत शिकतात, इथं मराठीच आहे. म्हणजे ही सगळी सोय केली गेली. आता आम्हाला ते जुन्या भाषेत कळत नाही तर त्याचे मराठी अनुवाद सुद्धा आला, ते पण मराठीमध्येच आला, लिपीमध्ये नाही आला. म्हणजे इतकी सोय आमची देवाने केलेली. आम्हाला फक्त ते पुस्तकं वाचायचे, ते श्रवण करायचे, त्याच्यावर चिंतन करायचंय, त्याच्यावर आपल्याला चर्चा मंथन करायचं आहे. म्हणजे हे सर्व आपले पूर्वज जे आहेत
त्या सर्वांनी हे कष्ट घेतले. माईम भट्टांनी जर का लीळा चरित्रासाठी कष्ट घेतले नसते तर आपलं लीळा चरित्र कळालं नसतं आणि स्वामींच्या लीळाही माहिती पडल्या नसत्या, काहीच नाही. धर्मदृष्ट्या आपण कितीतरी टक्के एकदम मागे राहिलो असतो. म्हणून प्रत्येक धर्माची ग्रंथ निर्मिती असते. आमच्याही धर्माची ग्रंथ निर्मिती आहे, ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये तत्वज्ञान सर्व काही सांगून ठेवलेलं आहे. आम्हाला फक्त वाचायचं आहे. ते महानुभाव पंथीय साधकांनी, माझं म्हणणं असं आहे स्पष्ट एकदम, त्यांनी कुठल्याच पारायणाच्या नादी लागायचं नाही. त्यांनी सरळ सूत्रपाठाला पाठांतर करायचं, सूत्रपाठ समजून घ्यायचं आणि सूत्रपाठावरच आपलं पूर्ण विचार जे आहेत ते तयार करायचे. वचनोक्त विचार तयार झाले पाहिजेत, तर तुम्ही महानुभाव पंथी आहात. आपल्याकडे महानुभाव पंथाचं कुठलंच साहित्य नाहीये, वचन पाठांतर नाही, लीळा पाठांतर नाही. मग आपण कुठल्या दृष्टीने आपण महानुभाव आहोत? म्हणून ते ज्ञान आपल्याला प्राप्त होणं तेवढंच गरजेचं. तुम्ही ग्रस्त जरी असाल, तुम्हाला कुणीतरी म्हणेल तुम्ही ग्रस्त आहात, तुम्हाला काही अभ्यास करायची गरज नाही, तुम्हाला कधीतरी अनुसरणपर्यंत घेणार आहात की नाही? माहिती तर असली पाहिजे ना आपल्याला. आपल्याला एखादी भाजी रोज बनवायची नाहीये, ती कधीतरी बनवायची आहे, परंतु त्याच्याबद्दलची माहिती आजच आपण काढून ठेवलेली आहे ना, की कधीतरी बनवायची वेळ आली, प्रसंग आला तर आपल्याला ते बनवता आलं पाहिजे. म्हणून ते शिकून घेणं, समजून घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आचार्य भट्टोबास म्हणतात की माझ्या समोर तर कुठल्याही प्रकारचा संशय आता नाही आहे जे उपलब्ध आहे. परिमज मागा शास्त्र जायना ऐसे तुवा केले, परंतु माझ्या नंतर सुद्धा या शास्त्रामध्ये काही भेसळ होईल वगैरे वगैरे ही जी संभावना होती ती सुद्धा तुम्ही काय केलेली आहे, ती लिखित स्वरूपामध्ये केल्यामुळे ती संभावना पण आता राहिली नाही. म्हणजे सगळं काही व्यवस्थित आता पुढे सुद्धा याचा उपयोग होईल. येणे शास्त्रे पुढा मार्गाचे झगडे सुटतील. या शास्त्रामध्ये पुढील काळामध्ये शास्त्राचे झगडे सुटतील. म्हणजे काय? शास्त्र चिंतन केल्यानंतर, आता त्याला झगडे हा शब्द जरी उच्चारलेला असेल तर कधीही शास्त्र चिंतन जेव्हा होतं त्यावेळेला साधक बाधक विचार मांडले जातात. एखादी व्यक्ती म्हणते की बाबा देवानी तर सांगितलेलं आहे की बाबा बोडी गंगा समान, म्हणजे कुठलंही पाणी पिलं तरी चालतं, म्हणजे हा एक अर्थ त्याचा झाला. परंतु समोरच्याने सांगितलं, परंतु लगेच आक्षेप घेतला की देवानी श्रुतदृष्ट पण चुकवायला सांगितलंय. गढूळ पाणी असेल तर ते असं पिता जमणार नाही, त्याच्यात काही जंतू असतात, काय असतात, काविळीचे वगैरे, किंवा ते पाणी जरी गाळून घेतलं तरी ते बाधक ठरू शकतं. मग सरसकट सर्वांना असं गढूळ पाणी वगैरे द्यायचं का आपण? मग त्याचं उत्तर लगेच मिळतं स्मृतीस्थळामध्ये की भट्टोबास म्हणतात की आपण पुढच्या व्यक्तीला पाणी देत असताना आणि आपण स्वतः पित असताना लगेच आचार वेगळा होतो. की जर का तुम्ही स्वतः पितायत तर तुम्हा बोडी गंगा समान, पण दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा. बघा वचन काय सांगतंय. आणि आचरण रूप जेव्हा तुम्ही वैयक्तिक नित्यविधीमध्ये करता स्वतःसाठी तेव्हा त्याचा अर्थ एक वेगळा आहे. तुम्ही ते वचन जेव्हा निमित्तविधीमध्ये आणता तेव्हा त्या वचनाचा अर्थ थोडासा वेगळा होतो. म्हणजे प्रसंगोचित आपल्याला ते वचन कसं पाळायचं आहे त्याचं एक तारतम्य आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आमच्या धर्मामध्ये जेव्हा शास्त्र चिंतन होतं त्यावेळी त्याच्याबद्दल प्रश्न विचारल्या जातात, साधक बाधक त्या ठिकाणी बोलल्या जातं आणि मग त्याची उत्तर वचनाद्वारे दिल्या जातात. त्याची वचनाची प्रमाण, पक्षाची प्रमाण, लीळेची प्रमाण असं सगळं दिल्या जातं. तर जेव्हा केव्हा शास्त्र चर्चा होईल अक्षरशः ते तुम्हाला जर का बघितलं तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल भांडूनच राहिले की काय. म्हणजे एका ठिकाणी ते साधू विजनाला जायचे, त्यांचं वैयक्तिक विजन संपलं की चर्चा व्हायची, चर्चेमध्ये घे दे होते व्हायची. म्हणजे अक्षरशः मोठ्या मोठ्या आवाजात ते असं आहे, मग इथे तर असं सांगितलं देवानी, मग तिथे तर तसं सांगितलेलं आहे. म्हणजे काय असं व्हायचं. त्या शेतकऱ्याला वाटायचं हे भांडतात दोघ जण साधू. बरं चर्चा संपली की एकमेकांना प्रसव मोडायचा. ते म्हणतात हे रोज भांडतात आणि रोज एकमेकांची माफी मागतात.
मग त्यांना कोणी सांगितले भांडत नाहीत, हे शास्त्र चर्चा करतात आणि आपला मुद्दा तिथे मांडतात. मग त्यांचा मुद्दा त्यांनी खंडन करायचा, एखाद्याने खंडन केला की त्याच्यावर मग परत एखादं आपण साधक एखादं वचन सांगायचं, लीळा सांगायची, मग त्याचं प्रमाण द्यायचं. पण स्वामींनी इथे इथे असं असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक याला ते वचन वगैरे असं करून ती चर्चा होणार. म्हणजे काय झालं हे की वचन त्यामधनं स्पष्ट झाले, काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्याच्यामुळे उद्या जर का शास्त्रामध्ये पंथामध्ये जर का एखाद्या शास्त्राच्या संदर्भातला काही वाद निर्माण झालाच, एखादी शंका उपस्थित केलीच, वाद म्हणजे तुम्ही म्हणता ते वाद भांडण ते नाही, चर्चा उपस्थित झाली, तर त्या वेळेला त्या चर्चेमध्ये ही तुम्ही जी बरोबर सगळे अन्वय लावलेलं जे काय आहे ते उद्या उपयोगी येणार. आता एरवी सूत्रपाठात शोधायचं म्हटलं, लीळाचरित्रात सूत्र शोधायचं म्हटलं तर अवघडच आहे आपल्यासाठी. पण सूत्रपाठात सूत्र शोधणं थोडं सोपं आहे. सूत्रपाठात सगळी प्रकरणं आहेत दिलेली, लगेच ती पटापट आपल्याला सूत्रपाठ उघडलं की लगेच ती प्रकरणं भेटतात. किंवा कोणी म्हटलं की म्हणा स्वामींनी सांगितलेले युग धर्म जे आहे त्या युग धर्माचं पालन केलं गेलं पाहिजे. पण नाही, तिथं स्वामींनी लगेच प्रमाण तिथं द्यायचं की नाही, पण स्वामींनी सांगितलं की या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे. म्हणजे त्या युग धर्माची फक्त माहिती दिली देवाने वाचून, आपल्याला त्याचा काही तसा उपयोग नाही. तो भक्ती धर्म असो किंवा आत्मोपास्ती धर्म असो, याग धर्म असो, आणि अजून कुठला चौथा धर्म कुठला, तीर्थ क्षेत्र व्रत दान कलियुगीचा धर्म असो, याच्याशी आपल्याला काही ते फक्त माहिती म्हणून दिलेली आहे. या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वर परमेश्वर पाविजे. मग आता त्या वचनाला अनुलक्षून आता आपल्याला पुढे जायचं आहे की परमेश्वरे परमेश्वर जाणीजे म्हणजे कुठे काय, कुठे सांगितलं देवानी की परमेश्वराच्या संदर्भात माहिती. मग ते प्रकरण तुम्हाला शोधायला सोपे जातात. महावाक्य आहे, निर्वचन आहे. मग परमेश्वराबद्दल कळलं, पण तिथे जायचं कसं, मग उद्धरण प्रकरण आहे, अस्थिपरी प्रकरण आहे, त्याच्यात आचार करा असं सांगितलं, पण आचार नेमकं कुठला, मग आचार प्रकरण आहे. म्हणजे पूर्णतः तुम्हाला ते शोधण्यासाठी इतकं सोपं जातं आणि त्या प्रकरणाच्या अनुरूप तुम्हाला तो विषय लगेच समजायलाही सोपा जात असतो. आता तुम्ही ते वाचन करत नसाल म्हणून तुम्हाला आता ते कठीण वाटतं, पण एकदा जर का तुम्ही वाचायला लागलात, त्याचे अर्थ ऐकले तुम्ही, सुरुवातीला तर ऐका अर्थ, पाठांतर करायला जाऊ नका, अर्थ पाठांतर नका करू, वचन पाठांतर करा. मग तुम्हाला हळूहळू त्यातला संदर्भ लक्षात येईल. मग तुम्ही जेव्हा स्वतः वाचाल तेव्हा तुम्हाला ते कळेल. पण अशा पद्धतीने आता तुम्ही लोक आम्हाला काहीतरी प्रश्न करतात, प्रश्न केल्यानंतर आम्ही जे उत्तर देतो ते कशाच्या आधाराने देतो, वचनाच्याच आधाराने देतो की स्वामींनी या वचनात असं असं सांगितलेलं आहे. म्हणजे लगेच ते लक्षात येऊन जातं. आता हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ लक्षात घेता आचार्य भटोबास म्हणतात की येणे पुढा शास्त्र चर्चेमध्ये जे काही आक्षेप वगैरे निर्माण होतील त्याचं उत्तर या तुमच्या चिंतनातनं, हे जे काही शास्त्र तुम्ही काढलं, लिखित स्वरूपामध्ये जे उपलब्ध करून दिलं, याच्यामुळे मार्गाचे झगडे सुटतील. ऐसी केशोबासांची उवापह देखोनी शास्त्र उवापह देखोनी. म्हणजे केशीराज व्यास, पंडित बास वगैरे हे जे काही होते सर्व मंडळी, ही भटोबासांकडे एवढं शास्त्र चिंतन ते करत होते, एवढं शास्त्र ते काढत होते की जेणेकरून, आणि जेवढी चर्चा करत होते साधक बाधक, त्याच्यामुळे काय व्हायचं की ऐकणाऱ्या लोकांची सुद्धा शंका त्याच्यातनं फिटायच्या. तुम्हाला असं वाटतं की प्रश्न तुमचाच आहे, फक्त तुमचा प्रश्न नसतो, प्रश्न सर्वांचा असतो. कधी कधी असं असतं की कोणीतरी प्रश्न केला तर बाकीच्यांच्या मनात काय चालतं माहितीये का, बरं झालं हा प्रश्न केला, आम्हाला ही शंका होतीच, फक्त विचारायची हिंमत होत नव्हती, बरं झालं ह्यांनी विचारलं. म्हणजे असंही असतं. काही लोक नावही ठेवतात, काय नुसते प्रश्न करता तुम्ही, असं नावं ठेवणारे सुद्धा लोक असतील. परंतु प्रश्न तुमच्या एकट्याचा नसतो, आणि हा सुद्धा एक निमित्त विधी बरं का, प्रश्न विचारणं, की तुम्ही प्रश्न केल्यामुळे तिथे उपस्थित सर्वांना त्याची उत्तर प्राप्त होतं.
त्या संदर्भात एखादं वचन कानावर पडतं, लीळा कानावर पडते, इतरांनाही त्याचा लाभ होतो आणि जर का त्यांनी त्यांचं आचरण केलं त्या उत्तराचं तर तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ त्याच्यामध्ये प्राप्त होतो. तुर्तास आपण स्वतःबद्दलच विचार करायचा की मला याचा लाभ होतोय, बाकीच्यांना होतोय नाही होतो तो त्यांचा कड आहे. आमच्या महादाईसांनी जर का प्रश्न विचारले नसते स्वामींना तर या मार्गाशी कोण आधी आम्हाला कळालंच नसतं. उधळीनाथांनी देवाला विद्या दिली की देवाने उधळीनाथाला विद्या दिली हे सुद्धा आम्हाला कळालं नसतं. आजही महानुभाव पंथामध्ये हाच गैरसमज आहे की उधळीनाथानेच आमच्या देवाला विद्या दिली आणि आमच्या देवाचं आयुष्य 1000 वर्ष आहे. त्यांनी त्या दिवशी बोललो ना, उधळीनाथाला पण भजन पूजन आपण केलं पाहिजे कारण की त्यांच्यामुळे आमच्या देवाची वय वाढलंय. पण असं आहे का? ते जर का महादाईसांनी विचारलं नसतं स्वामींना तर आम्ही त्याच भ्रमामध्ये असतो. स्वामी म्हणतात बाई आम्हीच त्यांना विद्या दिली, त्यांची विद्या अपूर्ण होती ती आम्ही त्यांना पूर्ण करून दिली. हे कशामुळे कळलं आम्हाला? की त्यांनी प्रश्न केला म्हणून. असं महादाईचा चर्चक आहे, जिज्ञासक आहे. तसेच माईमभट्ट पण आहेत. माईमभट्टांच्या काही लीळा जर का वाचल्या तर डोक्यावरून निघून जातात. त्या इतके गहन प्रश्न त्याची गहन उत्तरं दिलेली आहेत देवाने. जर का त्यांनी हे पूस प्रश्न केले नसते तर आम्हाला हे शास्त्रच मिळालं नसतं अजिबात. म्हणून त्यांचा जो उहापोह आहे शास्त्राविषयीचा, कोणाचा? केशराज व्यासांचा, तो भटोबास नेहमीच बघतात की प्रत्येक ह्याला बरोबर उत्तर आहेत, बरोबर प्रश्न आहेत, त्याचं विश्लेषण आहे, समजून घेणं आहे. आणि परत अजून एक गोष्ट आहे की प्रश्न जेव्हा तुम्ही करता तेव्हाही तुम्हाला जर का त्याचं उत्तर माहिती असेल तर मग मात्र प्रश्न करत बसायचा नाही. एकदा कळलं ना की आपल्याला याचं उत्तर काय, मग 10 ठिकाणी तोच प्रश्न करत बसायचा नाही. याच्यामुळे काय होतं, आपण समोरच्याची परीक्षा घेण्याची सवय लागते. मग आपल्याला हे काय उत्तर देतात, ते काय उत्तर देतात. सिद्धांतिक अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. तो एकदा कळाला की त्याचं आचरण सुरू करा, त्याच्याच विषयी चर्चा करत बसायची नाही. त्यानंतर तुम्ही जेव्हा उत्तर ऐकता त्यावेळी तुम्हाला उत्तर ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. हे लक्षात घ्या का. खूप लोक प्रश्न तर करतात पण ते उत्तर ऐकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते, ती तयारी नसते. आणि मी असं पण बघितलेलं आहे की उत्तर कधी कधी त्यांना अपेक्षित असतं की ह्यांना प्रश्न करायचा पण ह्यांना उत्तर आलं नाही पाहिजे त्याचं. आणि जर का आलं समोरच्याचं उत्तर की ते अस्वस्थ होतात की ह्यांना कसं काय उत्तर आलं, म्हणून सुद्धा ते डोकं लावतात. मग तर तसंही असता कामाने शास्त्र चर्चेमध्ये नेहमी सकारात्मक राहा. ग्रहण शक्ती जी आहे तुमची ती चांगली ठेवा जेणेकरून तुम्हाला शास्त्र चांगल्या प्रकारे प्राप्त होईल. मी जेव्हा केव्हा काही श्रवण करतो तेव्हा मी पूर्णपणे ते लक्षात घेतो, हे काय बोलतायत, कुठल्या कुठल्या वचनाशी संबंधित आहे हे सगळं काही, हे सगळं मी ते बघतो आणि त्यातनं मग प्रश्न येत असेल तरच मी प्रश्न करतो. म्हणजे पूर्णपणे त्याविषयीचा जो काही संदर्भ आहे सांगणाऱ्याचा तो लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी महादाईसा असतील, माहीमभट्ट असतील, यांनी भरपूर प्रश्न केले आणि त्या प्रश्नावर आता परत केशराज व्यास वगैरे ह्यांनी सुद्धा परत प्रश्न केले. त्याच्यामुळे काय झालं की बरोबर त्याच्यातनं तो सार जो आहे नेमका, कारण की सांगणारे कोण आहेत? भट्टोबास आहेत, दुसरं कोणी नाहीये. त्याच्यामुळे काय झालं की भट्टोबास असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तर जे मिळतं ते यथार्थच उत्तर मिळतं आणि त्या उत्तराविषयी कुठल्याही प्रकारचा संदेह जो आहे तो संदेह कुणामध्येही राहत नाही. आणि ते शास्त्राचा उहापोह बघून पुढे काय झालेलं आहे की भट्टोबासांनी त्यांच्याविषयी हे उद्गार काढलेले आहेत की तुमचा जो शास्त्राचा उहापोह आहे तो अशा प्रकारचा आहे की पुढे यामुळे जे काही संकलन झालं, जे काही शास्त्र कळालं महानुभाव पंथाला, म्हणजे त्यावेळी भट्टोबासांकडे किती मार्ग कुळ होता सगळा. गुरुकुळामध्ये 500 साधक होते. 500 साधकांपर्यंत हे एकाच वेळेला सगळं पोहोचलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर पुढे वाढत वाढत जाणार. आमचे स्वामी सांगतात येथून एका दोघा आणि वानरेशापासून 7-5 म्हणजे अनेक लोकांना ते कळत राहील पुढे 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 पुढे. आणि म्हणून भट्टोबास ऐसी केशोबासांची शास्त्र उहापोह देखोनी
भटोबासी प्रशंसा केली, त्यांच्या त्या चर्चेची प्रशंसा केलेली आहे। ही चर्चा कशा प्रकारची असली पाहिजे की आपण जर का प्रश्न केला तर त्याचा लाभ आपल्याला झालाच पाहिजे, पण इतरांना सुद्धा त्याचा लाभ होणं तेवढंच गरजेचं आहे। अशा प्रकारचे प्रश्न आपले असले पाहिजेत की जेणेकरून त्याच्यातनं अनेकांना त्याचा लाभ प्राप्त होईल। महादायसांनी जे काही प्रश्न निर्माण केले त्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं स्वामींच्या श्रीमुखातनं, त्याचा लाभ आजही 800 850 वर्षानंतर आपल्याला सुद्धा अजूनही तो लाभ होतो आहे। म्हणजे प्रश्न अशा प्रकारचे असले पाहिजेत की ज्याचा संपूर्ण लोकांना त्याचा त्या उत्तराचा लाभ झाला पाहिजे। त्या चर्चेमध्ये ती सात्विकता असली पाहिजे, त्या चर्चेमध्ये एक पावित्र्य असलं पाहिजे की जेणेकरून त्या शास्त्रातनं आपल्याला निरंतर चांगल्याच गोष्टीचं चिंतनही करता यावं। जे काही तुम्ही चर्चा केली किंवा प्रश्न विचारले, आता तुम्ही जवळजवळ 8 दिवस मला प्रश्न विचारताय, हे प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तरही मी तुम्हाला दिलं। आता ते जे उत्तर मिळालं त्याचं चिंतन जर का तुम्ही केलं नाही तर त्या उत्तराचा काही उपयोग नाही, त्या प्रश्न केलेला काही अर्थ नाही त्याला। तुम्हाला जे उत्तर प्राप्त झालं त्याच्याविषयी तुम्ही चर्चा केली पाहिजे, त्याच्याविषयी तुम्ही चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, साधक बाधकता बघितली पाहिजे आणि मग त्याच्यातनं परत अजून एखादी शंका निर्माण झाली, मग ती शंका तुम्ही परत विचारू शकता की हा विषय माझा पूर्णपणे काही व्यवस्थित मला समजला नाही, परत तुम्ही विचारू शकता। प्रश्न विचारायला बंदी नाही, परंतु त्यामध्ये सात्विकता आणि पावित्र्यता जी आहे ती आपण तशीच टिकवून ठेवली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी ही सात्विकता, हे पावित्रता ही केशराज बासांच्या त्या बोलण्यामध्ये आहे, म्हणून त्यांची प्रशंसा आचार्य भटोबास करतात। पुढची स्मृती येते 226 क्रमांकाची। अधिष्ठान संबंधे वडिलू म्हणणे। अधिष्ठान संबंधे म्हणजे एखादा व्यक्ती कधी अनुसरलेला आहे, कधी त्याला ज्ञान झालेलं आहे, त्या अनुसार त्याला आपण मोठं समजावं, या संदर्भात विश्लेषण आचार्य भटोबास करतात। एकू दिसू भटोबासी म्हणितले मानापमाना पाप चुकवावया लागी, तरी आपण्याहुनी एकी चातुर्मासी वडिलू तो वडिलू की जे। निरूपण करत असताना जे ज्येष्ठ कनिष्ठ असा एक विषय सुरू आहे, मागे पण एक स्मृती झालेली आहे, त्याच्यामध्ये एक जण नंतर अनुसरले पण बसले मात्र सगळ्यात पुढे तिकडे, म्हणजे पंक्तीमध्ये। निरूपणाला पुढे बसले तर हरकत नाही बरं का, हा विषय आहे पंक्तीतला समजा। मग तिथे कोण पहिले बसणार, जे ज्येष्ठ आहेत त्यांना आधी बसू द्यावं, तुमच्या भाषेत सांगायचं तर सिनियर जे आहे ते पुढे बसतील, नंतर म्हणजे त्यांचं अनुसरण कधी काय झालं त्या हिशोबाने म्हणजे त्या क्रमाने ते बसतात, वृद्धानुक्रमे बसतात। आधी ज्येष्ठ बसतील, त्याच्यानंतर मग पुढे जे जे आहेत ते नंतर अनुसरलेले। म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्यापेक्षा एक दिवस जरी जास्त अनुसरण घेतलं असेल, आपण उद्या घेणार आहोत, त्यांनी आज घेतलंय, तर ते आपल्यापेक्षा एका दिवसाने का होईना ते श्रेष्ठ आहेत, हे तुम्ही इथे अंतःकरणात मानलं पाहिजे। तुम्ही जर का म्हणा ते आमच्या सोबतच होते, त्यांना काय येतं, एक दिवस आधी दीक्षा घेतली म्हणून काय ते मोठे झाले का, असा भाव तुमच्या मनात येणं म्हणजे तुम्ही विनम्र नाहीत, याचं पूर्णपणे हे सिद्ध तुम्ही करत आहात। आपल्यापेक्षा आपण मानलं पाहिजे। आता मी मार्गात असताना माझ्या समोर जे छोटे छोटे मुलं होते, आज ते मोठे झाले आणि त्यांची दीक्षा झाली आहे। आता आम्ही ते शाळेत जायचे, आमच्या आम्ही त्यांना आरे पुरे बोलतो वगैरे, परंतु आता त्यांची दीक्षा झाल्यानंतर ते जेव्हा मला भेटतात तेव्हा मी त्यांना आवाज बोलतो। ते मला म्हणतात की तुम्ही आम्हाला आवाज का बोलता, आम्हाला कसं तरी वाटतं। म्हटलं नाही, तुम्ही अनुसरण घेतलं, संन्यास घेतला, आता मी तुम्हाला आवाज, तुम्ही किती लहान असो माझ्यापेक्षा। म्हणजे आपल्याला ते तारतम्य बाळगता आलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीने काहीतरी स्वीकारलेला आहे, त्या हिशोबाने त्याला तो मान सन्मान आपण द्यावा। तुम्ही त्याचं मूल्यमापन करायचं नाही की ते त्या मानपानाचे योग्यतेचे नाहीत वगैरे, हे काहीच करायचं नाही। आमचे स्वामी जर का सशाला महात्मे बनवू शकतात किंवा चोरांना पण या महात्मे म्हणू शकतात, तर आपण एखाद्यांना सन्मान दिला तर बिघडतं कुठे काय। उलट आमच्या देवाने तर प्रिय वक्त्या सांगितलेला आहे,
तर वक्तव्य प्रिय कधी असेल, जेव्हा अंतःकरणात प्रियता असेल तर मग वक्तव्य सुद्धा तशाच प्रकारचं तुमचं राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आचार्य म्हणतात की मानापमाना पाप चुकवावया लागी. आपल्याला सगळ्यात मोठा द्वेष किंवा दोष कुठे निर्माण होतो, जिथे मान अपमान जिथे तयार होतो ना, की मला असं कसे काय बोलले, मला आमंत्रण का नाही दिलं, माझं नाव का नाही टाकलं, किंवा मला दंडवत का नाही केला, मग वाकूनच का नाही केला, मग दंडवत केला ना, वाकूनच का नाही केला. म्हणजे हे काय आहे, मला मान पाहिजे, मला अमक पाहिजे, मला तमक पाहिजे, या दृष्टीने आपण चालत राहिलो तर भरपूर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून तसं असता कामा नये. कुणीतरी कुणाला तरी दंडवत केला तर चालता चालता ते एकदम दिसले ते साधू आणि त्यांनी दंडवत केला. आता त्यांनी लगेच म्हटलं, अरे असं काय चप्पल घालून दंडवत केला तुम्ही. आता तो माणूस एकदम नाराज होऊन गेला की मी एवढं धडपडीत येऊन दंडवत केला, गर्दी होती भरपूर, त्या गर्दीमध्ये असं काही शक्य नसतं काही गोष्टी. परंतु याच्यामुळे काय झालं की ती व्यक्ती नाराज होऊ शकते, दोष लागू शकतो आपल्याला पण, वगैरे वगैरे. मग अशा वेळेला मान अपमान निमित्ताने जे काही घडेल त्याच्यामुळे लागेल पाप, कारण की ते कर्मामध्ये पण मोडू शकतं एखाद्या वेळेस. तर अशा पद्धतीने ते चुकवावया लागी, ते आपल्याला आता चुकवायचं आहे. तर कसं चुकवणार तुम्ही, तर त्याच्यासाठी आपण्याहुनी एकी चातुर्मासी वडिलू तो वडिलू की जे, म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना मोठं समजावं. आपण असं म्हणायचं नाही की ते जरी माझ्यापेक्षा मोठे तरी अभ्यास माझा जास्त झालेला आहे, असं नाही. ते अनुसरणाने ते वडील आहेत, आपण अनुसरणाने आपण कनिष्ठ आहोत. किंवा एखादी व्यक्ती स्मरणाने वडील असेल आणि एखादी व्यक्ती ज्ञानाने वडील असेल. म्हणजे एक तर आम्ही असे साधू बघितलेत की त्यांचं चर्चेमध्ये कधीच ते सहभाग घेऊ शकत नव्हते, प्रश्न उत्तर केली तर ते बोलू शकत नव्हते, काही नव्हते. एखाद्याला वाटेल हे अज्ञान आहेत, अभ्यास नाही झाला यांचा, पण त्यांचा अभ्यास पूर्णच्या पूर्ण इथे अंतःकरणामध्ये होता. त्यांना जर का विचारलं ते वचन कशात आहे बरं, ते वचन ते लगेच इकडेचे तिकडे पान उलटले की लगेच ते वचन काढून दाखवायचे. टीका पक्ष एखादा म्हटलं की हा पक्ष कशा कुठल्या टीकेतला आहे काय, लगेच ते काढून दाखवायचे. म्हणजे एवढं त्यांचं चिंतन होतं, एवढं त्यांनी आत्मसात केलेलं होतं. फक्त ते चर्चा करत नव्हते, स्मरण सतत त्यांचं चालायचं आणि शांतता होती. म्हणजे शांत जो माणूस जास्त बोलतो तो जास्त बोलल्यामुळे काय होतं, त्याचे विचार पण त्याच्यामध्ये जास्त येतात वगैरे वगैरे. पण जो चिंतन करतो, शांत राहतो जो माणूस, शास्त्र एकदा झाल्यानंतर त्या माणसाने शांत राहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे ते गांभीर्य असलं पाहिजे त्या शास्त्राविषयी, वायफळ बोलल्या गेलं नाही पाहिजे. उगाच काहीतरी बोलून दोष कशाला लावून घ्यायचा. अधिकरण बघा तुम्ही, काही बोललो आपण की ते लगेच आपल्याला उत्तर देत नाही, ते शांत राहतात, विचार करतात, स्मित हास्य करून थोडक्यात उत्तर देतात. आम्ही संवत्सरला होतो, बाबांकडे एखाद्याची तक्रार जर का मांडली आम्ही मोठे बाबांकडे, मग आम्ही आता ते मुलं, लहान मुलं वगैरे कोणी पण, बाबा हा असा असा करतो वगैरे, बाबा म्हणायचे असं का, बरं बरं, बस एवढंच म्हणायचे. आम्ही म्हणायचो बाबा काहीच हे करत नाही, काहीच बोलत नाहीत वगैरे वगैरे. परंतु त्यांना कुठे काय बोलायचंय, किती बोलायचंय, कधी ती एखाद्यावरची कारवाई कधी करायची आहे ते बरोबर पद्धतशीर सात्विकतेने ते करायचे, जेणेकरून कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, ज्याला शिक्षा पण होतं त्याला चूक नाही वाटलं पाहिजे ते, आणि त्याला वाईटही नाही वाटलं पाहिजे, तो विपरीतही नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने अधिकरण जे आहेत ते पूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताळत असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समोरच्याला वडील ते वडील मानता आलं पाहिजे. मग आता एखादा वयाने कमी असेल तर, परंतु त्याच्याकडे एखादा गुण असेल चांगला, तर त्या गुणाने त्याला आपल्याला श्रेष्ठ समजता आलं पाहिजे. किंवा ह्या व्यक्तीचं अभ्यास जरी कमी आहे परंतु स्मरण एवढं चांगलं आहे या व्यक्तीचं की त्या स्मरणाशी आपण नाही गाठ घालू शकत. किंवा एखाद्या वेळेस तो सेवा दास्यामध्ये एवढा पक्का असेल, नाथोबासांसारखी व्यक्ती
शास्त्र चर्चेमध्ये नाथोबा दिसत नाही आम्हाला, परंतु सेवेच्या बाबतीमध्ये कोणी त्यांचा हात धरू नाही शकत, कारण की ते महाभयंकर साप धरायला जातात. इतकं मोठं, आपलं तर पाल निघाली तर आपण घाबरून जाऊ, थोडी थंडी वाढली की लगेच आपण घाबरून जातो, पावसाचं सांगितलं की लगेच घाबरून जातो आपण. इथे महागजेंद्र सर्प धरायला जातात नाथोबा, अजिबात घाबरत नाही. त्यांचा सेवेच्या अर्थी सुद्धा कोणी हात धरू शकत नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. तुम्ही त्यांच्या सेवेशी गाठ घालू शकत नाही. तुम्ही पैसा भरपूर खर्च करू शकता, तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्ही दान धर्म भरपूर करू शकता, परंतु सेवा हा एक प्रकार वेगळा आहे. सेवा करणं सगळ्याकडनं ते शक्य नाही. सेवा करताना ती आवड सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच राहू द्यायची असते. त्याच्यामध्ये कंटाळा येऊ द्यायचा नसतो, त्याच्यामध्ये वैतागायचं नसतं, त्या सेवेतला भाव कमी होऊ द्यायचा नसतो. ही जी सलगता आहे ही नाथोबासांनी कायम ठेवली आणि म्हणून त्यांचे 7 जन्म जे आहेत ते लेखी लागल्याचा उल्लेख येत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे मान अपमान ह्याच्यामध्ये जर का आपण राहिलो तर याच्यामुळे काय होतं, लगेच वाईटपणा येतो, खूप वाईटपणा येतो. पण त्याच्यामध्ये राहायचंच नाही. मी मागेही सांगितलं की काय होतं की समजा मंदिरामध्ये लोक आले, ग्रस्त मंडळी आले, आता आम्ही तिथे उभे आहोत, मग आम्ही वाटच बघतो हा दंडवत कधी करतो आपल्याला, कारण की दंडवताशिवाय आम्ही हेच ओळखत नाही की उपदेशी आहे की नाही आहे वगैरे. मग तो येतो, तो हात चोळे करतो, आम्हाला क्रॉस करून तो पुढे जातो, तो विशेष वंदन करतो, हे सगळं करतो, त्याच्यानंतर तो दंडवत करतो. तोपर्यंत आम्ही दंडवताचीच वाट बघतोय, हा दंडवत का नाही करत, दंडवत का नाही करत. आता हे मी लक्षात घेतलं की आपल्याही मनामध्ये येतच असं की उपदेशी भेटलं की लगेच दंडवत होतोच, साधू साधू भेटले की पहिले दंडवत होतोच. मग आता दंडवत करणं हे चांगलं आहे की वाईट आहे, चांगलं आहे. मग ती चांगली क्रिया तुम्हीच पहिले का करायची, मी पहिले का नाही करायची, मी का वाट बघायची की तुम्ही दंडवत कराल, मग तुमच्या दंडवताच्या अपेक्षेने बघत राहायचं. आता मी काय केलेलं आहे की ही समस्या सोडवून टाकलेली. आमच्याकडे कोणीही लहान मोठं कोणी पण आलं तर पहिले दंडवत मी करतो. तो व्यक्ती येईल मग मला दंडवत करेल वगैरे ही वाटच बघायची नाही. तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो, कनिष्ठ असो, आपल्या वयाचा असो, काहीही असो, आपण स्वतः दंडवत करायचं. मी काही हे मानत नाही की मी मोठा आमका आहे टमका आहे वगैरे वगैरे. आपण स्वतः दंडवत करायचा. चांगली क्रिया आहे, त्याची सुरुवात आपण करायची, दुसऱ्यांनीच केली पाहिजे असं नाही. म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीने दंडवत नाहीच केलं तर त्याच्याविषयी परत राग मनामध्ये राहतो आपल्या, त्यांनी वाकूनच नाही केलं त्याचा एक वेगळं राहतं. तर ह्या समस्येमध्ये अडकून राहायचं नाही. ब्रह्मविद्या ही तुम्हाला अडकवून ठेवत नाही, तुम्हाला सोडवण्याचं काम करते. विचारांमध्ये अडकून नाही राहायचं. ब्रह्मविद्या असे विचार देते की तुमच्या डोक्यात दुसरे कुठले विचार राहतच नाहीत. आमच्या निळभट्ट भांडारेकरांना स्वामींना बघितल्यानंतर विचार आले, विचारांमध्ये गुंतले ते, परंतु त्या विचाराच्या गुंतल्यानंतर त्यांना एकेका प्रश्नाची उत्तरं मिळत गेली आणि ते त्याच्यातनं मुक्त झाले. नुसते प्रश्नातनं मुक्त नाही झाले, प्रपंचातनं सुद्धा मुक्त झाले. ही आहे ब्रह्मविद्या. आमच्या भट्टोबासांना जेव्हा ते शास्त्र मिळालं तेव्हा ते गुंतलेले होते, परंतु शास्त्र जसं मिळत गेलं तसं तसं ते मुक्त होत गेले. माईंभट्ट कुठेतरी अहंकारामध्ये गुंतलेले होते, ब्रह्मविद्या शास्त्र मिळालं आणि त्याच्यातनं मुक्त मुक्त होत गेले, विचारमुक्त होऊन गेले. कुठेतरी एका विशिष्ट स्तरावर राहणारे, स्वतःचं स्तर जपणारे माईंभट्ट कुठेतरी ते वस्त्र स्वतःचं बदलतात. माईंभट्टांचं हेच अनुसरण आहे. ज्या ठिकाणी त्यांनी ते चांगलं महागडी वस्त्र जे त्यांच्याकडे होतं ते काय केलं, त्यांनी त्याचा त्याग केला आणि ते दुसरं वस्त्र जे होतं मळक वगैरे असं त्याचं परिधान केलं. हेच अनुसरण त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्या वेळेला त्यांच्या मुखातला घास त्यांनी जेव्हा गिळलेला आहे भिक्षांनाचा, त्याला वास येत होता, पहिल्यांदा वमन झालं नंतर ग्रहण झालं. हे काय आहे, मुक्त झाले ना त्या ह्याच्यातनं, दुर्गंधातनं वगैरे ह्याच्यातनं ते मुक्त होऊन गेले. त्याच्यानंतर ते जेव्हा पुढे जाऊन
त्या एका शूद्र व्यक्तीला स्वामी कुठे विचारतात आणि ते सांगतात, कुणाही पुढे न वाकणारा व्यक्ती, त्या शूद्रांना त्यांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत. हे काय झाले, त्यांच्या अहंकारातनं मुक्त होऊन गेले ते पूर्णपणे. म्हणजे ब्रह्मविद्या ही तुम्हाला मुक्त करणारी गोष्ट आहे आणि त्याच्यातनं मुक्त अडकून राहू नका. असं स्वतःच्या इगोमध्ये राहू नका, स्वतःच्या त्या विचारांमध्येच राहू नका. परमेश्वराचे विचार नेहमी समोर ठेवा, तुम्हाला सगळ्यांची उत्तरं मिळून जाते. तुम्हाला कुठला प्रश्न पडला, लीळाचरित्र आठवा. म्हणजे आता हे सांगायला पाहिजे की नाही पाहिजे, पण माझ्या समोर कुठल्याही समस्या आल्या तर मी लीळाचरित्र आणि सूत्रपाठाचा आधार घेतो. कुठलीही समस्या असो, व्यवहारिक असो, धार्मिक असो, काही पण असो, मला त्याच्यातनं त्याचं उत्तर मिळतं वचनातनं. इतकं सुंदरपणे आमच्या स्वामींनी ते सांगितलेलं आहे. मला एखाद्या व्यक्तीचा त्रास झाला, आधी काय व्हायचं, आपण तिथेच अडकून राहायचो. त्या व्यक्तीचा त्रास होतोय परंतु अडकून राहायचं. मग आमच्या स्वामींचं वचन आलं, आपण या उपद्रव उठी त्याचा संबंध कीजे. किती सोपं वचन आहे. आणि ते जर का आपण केलं, त्या व्यक्तीचा संपर्कच आपण तोडला, त्या विचारांचा संपर्क आपण तोडला, एखाद्या जागेचा त्रास होतो त्या जागेचा संपर्क आपण तोडला, तर आपण झालो ना मुक्त. आपण तिथेच जर का राहिलो तर त्याच्यातच अडकून राहणार. आपण तिथून थोडस बाजूला जाऊया. विजनाला बसल्यानंतर जर का काही त्रास होत असेल, इकडचा तिकडचा आवाज येत असेल, तर काय करायचं, विजन स्थळ बदलायचं. म्हणजे त्याने करून काय होईल, ती जागा बदलते आणि तिथलं वातावरणही बदलतं आणि वेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता. त्या लोकांना सुधरवत बसण्यापेक्षा आपणच आपलं लांब गेलेलं काय हरकत आहे. म्हणजे इतकं सोपं सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो व्यक्ती वडील आहे, कुठल्याही याच्याने अनुसरणाने वडील असेल, एखाद्या गुणाने वडील असेल, एखाद्या सेवादास्यामुळे तो वडील असेल, तर त्यांना आपण वडीलच म्हणायचं, श्रेष्ठ म्हणायचं. तथा आपण तया अधीन होईजे, आणि आपण त्यांच्या अधीन व्हायचं. म्हणजे हा व्यापक अर्थ इतका आहे की जरी आपण एखाद्यापेक्षा जास्त दिवस पहिले अनुसरलेलो आहोत 10 वर्ष आधी, परंतु आता तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती मात्र धर्मदृष्ट्या काहीतरी चांगलं करतो आहे, तर आपण असं नाही म्हणायचं मी त्याच्या अधीन का चालायचं, मी त्याचं का ऐकायचं. आपली ती तयारी पाहिजे की तो जर का चांगलं सांगतोय, म्हणजे मी नेहमी प्रवचनात सांगतो की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला एखादा मुलगा तो जर का आपल्याला काही शास्त्राबद्दल काही सांगत असेल तर ती ऐकण्याची तयारी असली पाहिजे की तो लहान पोरगा, कालचा पोरगा मला काय सांगतो, हा विचार मनामध्ये नाही आला पाहिजे. तो देवाचं सांगतोय तर ते ऐकता आलं पाहिजे. आमच्याकडे एक परिवार आहे, तो परिवार भविष्य काळामध्ये उपदेशी झाला आणि त्यांच्याकडे जे मूल जन्मलं तो आधीपासूनच परमेश्वराचे संस्कार एवढे होते की देव धर्म इतका आणि शास्त्र त्यांनी काढलं. त्या मुलाने कॉलेजचं शिक्षण चालू आणि शास्त्र सुद्धा चांगलं काढलं एकदम. आता काय व्हायचं, आम्ही रद्दपूरला गेलो की आता प्रत्येक ठिकाणी मी गेलो की मला लीळा सांगायची आहे, परंतु मी त्यांना सांगायचो त्या मुलाला की प्रत्येक ठिकाणी लीळा तू सांग, आणि तो लीळा सांगायचा. आता मी माझा इगो ठेवायचा का, मी साधू आहे, मी मोठा आहे, मी लीळा सांगणार नाही. त्याला लीळा सांगता येते आणि माझं म्हणणं होतं की तो माझ्याही पेक्षा चांगली लीळा सांगतो. आणि मग तो जेव्हा लीळा सांगायचा मी आपल्या शांतपणे डोळे मिटून ते ऐकायचो. म्हणजे मला पण कधी कधी श्रवण करायची इच्छा होते बरं का, नुसतंच बोलत राहा असं नाही. मलाही वाटतं की कधीतरी ऐकावं. मी पण काही काही निरूपणे मी ऐकत असतो. म्हणजे आपल्यापेक्षा जरी जो कनिष्ठ असेल वयाने, परंतु गुणाने तो श्रेष्ठ आहे ना आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा तो चांगलं सांगतोय, आपल्यापेक्षा जास्त चांगलं समजतंय त्याला. नवीन पिढी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्ही नवीन पिढीला विचारतो की ही सेवा कशी करायची, आतापर्यंत आम्ही अशी केली. ते त्यांच्या पद्धतीने सांगतात, अजून सोयीस्कर होतं ते आणि वाटतं बरोबर बोलतात हे. म्हणजे आम्ही जरी मोठे असलो तरी विचाराने मात्र ते मोठे आहेत, बदल करण्याच्या अर्थाने ते मोठे आहेत, तर त्यांचं आपण ऐकायला काहीच हरकत नाही. आपण त्या अधीन होईजे, आपण त्यांच्या अधीन होऊ शकतो. काहीच तुम्ही इगो मध्ये ठेवायचा नाही. एरवी अधिष्ठान प्रयुक्ती वडिलू तो वडिलू. आणि एरवी जर का बघितलं, जो व्यक्ती वयाने मोठा आहे, ज्ञानाने मोठा आहे, अनुसरणाने मोठा आहे, तो वडीलच आहे. त्याला आपण वडील म्हणतोच,
त्याला काही कनिष्ठ बिनिष्ठ काही म्हणतच नाही आपण, हे स्वाभाविक आहे. आणि ज्ञान वृद्ध वचने सकळांपासून वडील, आणि जो व्यक्ती ज्ञान वृद्ध आहे त्याचं वय किती हे विचारायचं नाही. जसं ते म्हणतात ना की ऋषीला कुळ आणि नदीला मूळ विचारू नये. अजून एखादं वाक्य तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता आजपासून की ज्ञानियाला त्याचं वय विचारू नये, तो किती वयाचा आहे. वय विचारलं की मग तुमचा इगो मध्ये नाही, माझ्यापेक्षा छोटे आहे ते, लगेच तो बोलल्या जातं आपल्या मनात. म्हणून ज्ञानियाला कधी वय विचारायचं नाही की तुझं वय किती आहे म्हणून. या ठिकाणी ज्ञान वृद्ध वचने म्हणजे ज्ञान वृद्ध तो सर्वत्रच, स्वामी ज्ञान वृद्ध ज्ञान पूज्य तो सर्वत्रच, त्याचं मान पान सर्व काळ आहे, त्याला कुठला काळाचं बंधन नाही. जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याचा मान पान सर्व काळ तसाच टिकून राहणार आहे, तो कधी कमी होणार नाही. हे स्वामींनीच वचन सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जो व्यक्ती ज्ञान युक्त आहे, पण नुसतंच ज्ञान नाही बरं का, त्याचं आचरण पण असलं पाहिजे. नाही तर कर्मराटीमध्ये पण भरपूर ज्ञानी लोक आहेत, नाही अशातला भाग नाही, पण त्याचं आचरण जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तो ज्ञानी असं त्यांना म्हणता येत नाही. एखादी व्यक्ती आहे, महिला आहे, ती सुगरण आहे पण ती स्वयंपाकच बनवत नाही, आता त्यांना सुगरण म्हणता येईल का? तुम्ही म्हटले सुगरण आहेत पण ते स्वयंपाकच बनवत नाहीत, मग कसं? आमच्या स्वामींनी या संदर्भातलं वचन सांगितलं, स्नेहाच्या कांजी जाणवे. स्नेह आहे आमचा यांच्याशी, मग ते कशावरून कळेल? तुम्ही काही त्यांना दिलं घेतलं तर समजेल की स्नेह आहे. तुम्ही देत घेत काहीच नाही, पण आमचं स्नेह आहे भरपूर. एखाद्या आईने म्हणायचं माझ्या मुलावर भरपूर जीव आहे, पण त्या मुलाला खाऊ पिऊ काहीच घालायचं नाही, मग ते कसं जाणवेल की तुम्ही काही दिलं घेतलं वगैरे? त्यानुसार ते जाणवतं. तसं ज्ञान आहे हे कधी जाणवेल तर तुमच्याकडे असलेलं ज्ञान तुमच्या चालण्या बोलण्यात ते दिसलं पाहिजे, तर कुठेतरी ते ज्ञान आहे असं समजावं. अन्यथा माहिती वजा ज्ञान अनेक लोकांकडे आहे. ऐसे अनुवादिले म्हणजे अशा या विषयावर आचार्य भटोबास यांनी निरूपण केलेलं आहे. आणि ज्ञान वृद्ध हे वचन स्वामींचं त्यांनी आठवण करून दिली. आणि एखादा व्यक्ती अनुसरणाने आपल्यापेक्षा मोठा असेल तर तो वडीलच आहे, गुणाने मोठा असेल तर तो वडीलच आहे, त्याच्या अधीन व्हायचं. त्यांनी सांगितलं धर्मयुक्त ऐकायचं बरं का, अधर्मयुक्त नाही. धर्मयुक्त जे असेल तेच ऐकायचं. मी जरी तुम्हाला एखादा अधर्मयुक्त एखादा विधी सांगितला तर तो माझा अधर्मयुक्त विधी ऐकायचा नाही. मी वचना व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही सांगायला लागलो तर ते माझं तुम्ही ऐकायचं नाही. माझं पण तेव्हाच ऐकायचं जेव्हा मी तुम्हाला काहीतरी ईश्वराच्याच वचनाशी निगडीत आधारित असं काहीतरी विधी सांगेल तरच माझं सुद्धा ऐकायचं, अन्यथा कुणाचं ऐकायचं नाही. म्हणून आजच्या सत्रामध्ये आज आपण स्मृतीस्थळातील 225 आणि 226 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत